माझं आजचं पहिलं काम. आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे उपमा. त्याच्यासाठी मी रवा भाजून घेतला आहे आणि शेंगदाणे तळून घेतले आहे. आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे मस्त आपला आता उपमा तयार आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि वाटाणा पण टाकलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा उपमा तयार आहे आणि पोळ्या आणि भाकरी पण झालेली आहे. ओटा पण आवरला आहे. आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. इथं बनवत आहे मस्त कोबीची भाजी. हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद आणि कोबी कापून घेतली आहे. हळद, जिरे, मोहरी याचं मस्त फोडणी दिली आहे. आणि इकडे पोळ्या बनवल्या आहेत, चपात्या आणि 2 पुरणपोळी बनवली आहे. आपल्या पोळ्या तयार आहेत, चपात्या आणि कोबीची भाजी पण तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान होते कोबीची भाजी आणि झटपट होते, लवकर होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता मी जाणार आहे आजीच्या कामावरती. आजीने मला सांगितले की मसुराची डाळ बनव. तर मसुराची डाळ घेतली आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूणाचे बारीक काप केले आहेत. कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये हळद, जिरं, मोहरी आणि बारीक केलेले लसणाचे काप याला छानपैकी मस्त परतून घ्यायचं. खूप छान होती मसुराची डाळ. आणि त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकला आहे. लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि धनिया पावडर पण थोडंसं टाकलेलं आहे चवीसाठी. तुम्ही स्किप पण करू शकता, म्हणजे आपण आपल्या चवीनुसार. पण छान होते भाजी. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आपली मसुराची डाळ. थोडासा रस्सा आहे, त्यांनी रस्सा सांगितला म्हणून थोडासा रस्सा केलेला आहे. आपण सुकी पण बनवू शकतो, खूप मस्त होते. आता ही आपली मसुराची डाळ तयार आहे आणि पोळ्या पण झालेल्या आहेत. आता इथलं माझं काम झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे घरी. धन्यवाद.